नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात. भाजप ज्येष्ठ नेत्या सुहासिनीताई धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती. आजपासून शेगाव येथे सुरू झाला प्रगट दिन उत्सव. राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी. सकल हिंदू समाजाने काढला भव्य मोर्चा. मूर्ती विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाईची प्रमुख मागणी. गंदा है पर धंदा है, ये वरळी मटक्याचा खुलेआम धंदा. तपास यंत्रणेतील कोणाचे आशीर्वादाने सुरू आहे उद्योग. अमरावतीत शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन. 5ही जिल्ह्यात दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन लवकरच. आता सविस्तर बातम्या. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुहासिनीताई धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शहर सुधार आघाडीच्या महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांनी पदग्रहण केले. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर व किंगमेकर विजय अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. शहर सुधार आघाडीच्या महापौर शारदा खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांचा सायंकाळी महापालिकेत पदग्रहण सोहळा झाला. यावेळी ज्येष्ठ भाजप नेत्या सुहासिनीताई धोत्रे यांची उपस्थिती होती. यावेळी महापौरांना शुभेच्छा देण्यासाठी शहर सुधार आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, गटनेता, मित्रपक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. भाजप आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासह शहर सुधार आघाडीचे प्रमुख सदस्य उपस्थित होते. भाजप गटनेता पवन महल्ले यांची उपस्थिती होती. महापौरांच्या पदग्रहणानंतर उपमहापौरांनी पदग्रहण करत शहर विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आज मला महापौर झाल्यानंतर अकोला शहराचा विकास करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मला आनंद होत आहे आणि अकोल्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याच्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार. अकोल्यात स्वच्छ पाणी, स्वच्छता, रस्ते, वॉकिंग ट्रॅक याच्याकडे प्राधान्याने लक्ष देईल आणि अकोल्याला स्मार्ट सिटी कशी बनवता येईल याच्याकडे प्राधान्याने लक्ष देईल. नमस्कार सर्व अकोला महानगरपालिकेच्या जनतेला माझा नमस्कार. आजचा दिवस हा माझ्यासाठी जीवनातला सर्वात मोठा दिवस आहे आणि हा दिवस माझ्यासाठी भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष शहर सुधार आघाडी यांच्या सर्व मित्रपक्षांचे मी मनापासून धन्यवाद देतो. आणि मायबाप जनते ज्यांनी मला आशीर्वाद दिला, आमच्या सर्व मित्रपक्षांना ज्यांनी आशीर्वाद दिला त्यांच्यासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. आणि ही केवळ भारतीय जनता पार्टीच आहे की एक ऑटो रिक्षा चालवणाऱ्या माणसाच्या मुलाला भारतीय जनता पार्टीने आज शहराचं उपमहापौर केलं. जीवनामध्ये आम्ही जेवढंही केलं, आज भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचा आम्ही मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. आणि हे माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो ज्यांनी मलाही मतृक आशीर्वाद दिले आणि आमच्या सर्व मित्रपक्षांना दिले. येणाऱ्या काळामध्ये मूलभूत सुविधा जेही राहतील, साफसफाई, रोड, नाली, लाईट याच्यासाठी आम्ही 24 तास सेवाही देऊ आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जेही काम करता येईल ते पूर्ण ताकदीनिशा करू आणि प्रत्येकाला सोबत घेऊन करू. शेगावला संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींचा 148वा प्रगट दिन उत्सव 2 ते 9 फेब्रुवारी दरम्यान भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार प्रगट दिन सोहळ्याला सुरुवात झाली. महारुद्र स्वाहाकार यागामुळे श्रींच्या मंदिरातील वातावरण भक्तिमय व चैतन्यमय वातावरण निर्मिती झाली.
रविवारी 8 फेब्रुवारीला श्रींच्या प्रगट दिनी सकाळी 10 वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृत स्नान होईल. दुपारी उत्सवाची पालखी परिक्रमा निघेल. श्रींचा नामजप आणि कीर्तनामुळे वारकरी भाविक भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. श्रींच्या प्रगट दिनी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र, मध्य प्रदेश व राज्याच्या विविध भागातून भजनी दिंड्या संत नगरीत दाखल होत आहे. श्री गजानन अवलिया अवतरले जगताराया, अणुरेणूमध्ये ब्रह्म व्यापले, लय उत्पत्ती समान माघवद्य पुण्य दिवशी प्रगटला योगी महान. या अभंगाचे गायन करीत ज्ञानोबा माऊली तुकाराम यांचा व गणगण गणात बोते मंत्रांचा नामजप करीत भजनी दिंड्या शेगावला दाखल होत आहेत. संतनगरी शेगावात श्रींच्या 148वा प्रगट दिन उत्सव गणगण गणात बोते जय गजानन श्री गजाननचा नामघोषात भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. त्यानिमित्त संतनगरी शेगावला राज्यभरातील विविध भागातील भजनी दिंड्या दररोज येत असून श्रींचे दर्शन व महाप्रसाद घेऊन वारकरी परतत आहेत. श्री संस्थानतर्फे भजनी दिंडीमधील वारकरी यांचा यथोचित सन्मान केला जातो व श्रींचे दर्शन घेऊन दिंडीतील वारकरी आपापल्या गावी परत जात आहेत. शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ गावातील नवनाथ महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी युवानाथ संघटन व सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हिंगणा वैजनाथ येथे नाथ संप्रदायाच्या तसेच वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या नवनाथ महाराजांच्या मूर्तीची अज्ञात समाजकंटकाने तोडफोड करीत विटंबना करण्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीस घेऊन सकल हिंदू समाज व युवानाथ संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरापासून हा मोर्चा सुरू झाला. जय हिंद चौक, महाराणा प्रताप चौक, सिटी कोतवाली, तहसील कार्यालय मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्यापूर्वी आमदार रणधीर सावरकर यांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना सकल हिंदू समाजातर्फे समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळासोबत आमदार वसंत खंडेलवाल उपस्थित होते. मोर्चामध्ये नाथ समाज, सनातन हिंदू समाज तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. बुलढाणा जिल्हा शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ गावात मागच्या मंगळवारी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला. गावातील नवनाथ मंदिराच्या 9च्या 9 मूर्त्या खंडित करण्यात आल्या, त्यांचे शिरधळा वेगळे करण्यात आले. हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. थंड डोक्याने कोणत्यातरी व्यक्तीने कॉन्क्रीटच्या असलेल्या पुरातन मूर्त्या, जवळपास त्या मूर्त्या तोडायला 1 ते 1.5 तास 2 तास लागले असतील. थंड डोक्याने केलेलं काम आहे. यांच्यावर त्या माथी फिरूंवर कडक कारवाई करण्यात यावी. त्याकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालयावर नाथ समाज, सनातन हिंदू समाज आणि सर्व हिंदू संघटनांतर्फे या ठिकाणी एक मोर्चा आपण आणला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं आहे. शहरात वरळी मटका खुलेआम सुरू आहे असा नागरिकांचा आरोप आहे. वरळी मटक्यांना स्थानिक तपास यंत्रणेतील कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित होत असून वरिष्ठ याकडे लक्ष देतील काय अशी विचारणा आता होत आहे. वरळी मटका शहरात खुलेआमपणे सुरू आहे अशी अकोलेकरांची ओरड आहे. महापालिका निवडणुकीनंतर देखील तपास यंत्रणा गाफील आहे की गाफील केली गेली असा प्रश्न उपस्थित होत आहे. चौकाचौकात सुरू असलेले वरळी मटक्यांना तपास यंत्रणेतील नेमक्या कोणाचे आशीर्वाद आहे? स्थानिक पातळीवर तपास यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे वरळी मटका जोरात सुरू असल्याची ओरड होत आहे. जवाहर नगर चौक असो की जुने शहर की गांधी चौक या ठिकाणी वरळी मटका जोरात सुरू असून स्थानिक पातळीवर कोणाच्या दुर्लक्षामुळे आणि खुलेआम अवैध धंदे सुरू आहे याची विचारणा होत आहे. अमरावती स्टेशनजवळ चौकातील जनसंपर्क कार्यालयात दादांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवला होता. शेकडो कार्यकर्त्यांनी दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार संजय खोडके यांनी अस्थिकलश आणला. अमरावती विभागातील 5 जिल्हे व वर्धा जिल्ह्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांचा अस्थिकलश घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव आमदार संजय खोडके सोमवारी अमरावती येथे पोहोचले. नंतर रेल्वे स्टेशन चौक स्थित जनसंपर्क कार्यालयातून प्रत्येक जिल्ह्याचा अस्थिकलश त्या जिल्ह्याच्या अध्यक्षाकडे सुपूर्द करण्यात आले. तर अमरावती जिल्ह्यासाठी आमदार सुलभाताई खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौक स्थित जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी परिवार जनतेला दर्शनासाठी ठेवला होता. जनसंपर्क कार्यालयात सायंकाळी 7 वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी परिवार सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी दर्शन घेतले.
मंगळवारी पहाटे गुरुकुंज मोजरी येथील पवित्र कुंडात श्री गुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार अजितदादा पवार यांच्या अस्थीचे विधिवत विसर्जन करण्यात येईल, अशी माहिती आमदार संजय खोडके यांनी दिली. अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात एका कथित आयबी अधिकाऱ्याच्या आगमनाने खळबळ उडाली. एका व्यक्तीने सायबर क्राईम विभागात जाऊन आपली ओळख मी भोपाळ येथे आयबी अधिकारी आहे अशी करून दिली. रविवारी हा प्रकार घडला, मात्र शहानिशा केल्यावर बिंग फुटले. भोपाळमधील एका केसच्या तपासणीसाठी मी इथे आलो असून हा मोबाईल मला अनलॉक करून हवा आहे. सायबर सेलच्या पोलिसांना त्या व्यक्तीच्या बोलवण्याचा संशय आला. त्यांनी तातडीने एसपी अर्चित चांडक यांच्याशी संपर्क साधला. एसपी चांडक यांनी स्पष्ट केले की अशा कोणत्याही व्यक्तीची मी भेट घेतलेली नाही आणि कुणालाही सायबर विभागात पाठवलेले नाही. संशयित बळावल्याने एसपी चांडक यांनी अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी यांना तातडीने घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी सतर्कता दाखवत सखोल चौकशी केली असता तो तरुण बनावट आयबी अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी जळगाव येथील डॉक्टर विश्वरेत विश्वनाथ पाटील याला अटक केली आहे. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी आरोपीला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये काल एक व्यक्ती तोटे अधिकारी की मी आयबीचा अधिकारी आहे असं म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये त्या ठिकाणी गेला होता. तेथील अधिकाऱ्यांना तात्काळ लक्षात आलं की हा आयबीचा अधिकारी नाही आहे. त्याला अधिक विचारपूस केली असता त्यांनी कबूल केले की मी आयबीचा अधिकारी नसून मी आपल्याशी खोटं बोललो. एसपी ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी तशी माहिती पोलीस खदा येथे दिल्याने त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे. त्यातील तोटे अधिकारी ज्यांनी आयबीचं ऑफिसर असल्याचं सांगितलं असा आरोपी नामे विश्वनाथ पाटील राहणार जळगाव याला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. काल माननीय न्यायालयात त्याला हजर केले असता 3 तारखेपर्यंत त्याचा आम्ही PCR मिळवलेला आहे आणि आमचा पुढील तपास सुरू आहे. अकोल्याच्या सिव्हिल लाईन परिसरात राहणारा मुकेश यादव हा युवक कामानिमित्त अमरावतीला गेला होता. राजकमल ब्रिजजवळ त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातात मुकेश गंभीर जखमी झाला असून त्याला एका अनोळखी व्यक्तीने तातडीने अमरावतीच्या इरविन रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या मुकेशची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अकोल्याच्या सिव्हिल लाईन परिसरात राहणारा मुकेश यादव हा युवक कामानिमित्त अमरावतीला गेला होता. राजकमल ब्रिजजवळ त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातात मुकेश गंभीर जखमी झाला असून त्याला एका अनोळखी व्यक्तीने तातडीने अमरावतीच्या इरविन रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या मुकेशची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. मुकेशला रुग्णालयात भरती करणाऱ्या व्यक्तीने मुकेशचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे, जेणेकरून त्याच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळावी. कोणी या युवकाला ओळखत असेल तर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना तातडीने अमरावतीच्या इरविन रुग्णालयात पोहोचवण्यास सांगावे, असे आवाहन करण्यात येत आहे. ग्रामीण आरोग्य सेवेत मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असल्याचा आरोप करत मुख्यालयीन राहणाऱ्या आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व मेडिकल ऑफिसर यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अनेकदा निवेदन देण्यात आले, परंतु त्यावर कोणतीही कारवाई आजपर्यंत झाली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत अनेक कर्मचारी मुख्यालयीन राहता शहरात राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळत नाही. चोट्टा बाजार, धाबा, पारस तसे पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णसेवा PHC मध्ये उपचारासाठी येतात त्यावेळी PHCला कुलूप लागलेले असते. ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबत वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. BR हायस्कूलकडून मुख्य डाकघरकडे जाणारा रस्ता खूप खराब झाला होता. रस्त्यावर चालणे देखील कठीण झाले होते. या बाबतीत ओरड झाल्यावर रस्ता दुरुस्ती करण्यात आला, परंतु तो देखील अर्धवट आहे. सध्या केवळ मुरुम टाकला आहे, त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत आहे. राहिलेले काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. बाजूला शाळा, चिवचू बाजार आहे, त्यामुळे रस्ता हा व्यवस्थित राहणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम जेव्हा हाती घेतले तेव्हा त्याची पूर्तता व्हायला हवी होती, परंतु घिसाडघाईत काम पूर्ण झाले नाही. या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करून सध्या होत असलेली गैरसोय दूर करावी अशी मागणी केली जात आहे. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर वाशिम रोडवर विद्युत केंद्रानजीक असलेल्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराची मुलगी खेळता खेळता वीटभट्टी नजीकच्या विहिरीत पडली.
संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे यांना पाचारण केले. पथकाने मुलीचा मृतदेह बाहेर काढला. विहीर पडकी असल्यामुळे शोध पथकातील गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल, अपूर्व चेके, लखन खोडे, शुभम भोपडे, शिवा अडात, सिद्ध इंगोले यांना अडचणींचा सामना करावा लागला. धाडसाने पथकाच्या जवानांनी ऑपरेशन सुरू केले आणि 1 तासातच विहिरीतील मृतदेह शोधून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. मृतक मुलगी मध्य प्रदेशमधील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील झीर पंजारिया येथील सुंदरी धनसिंग सिसोदिया असल्याचे समजते. घटनास्थळावरून उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोहर, हेड कॉन्स्टेबल नारायण लोणकर आणि पोलीस कर्मचारी, वीटभट्टीवरील कामगार व नातेवाईक हजर होते. यावेळी स्थानिकांनी बचाव पथकाच्या साहसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले. जानेवारी ते डिसेंबर 2026 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे निर्देश राज्याच्या ग्रामविकास विभागाने 23 जानेवारी रोजी काढलेल्या पत्रात सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या CEO यांना दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतींची मुदत देखील फेब्रुवारी महिन्याच्या अखेर संपणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांचा मोठा टप्पा आगामी काळात येत असून फेब्रुवारी 2026 अखेर जिल्ह्यातील 224 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवार्चित होणार आहे. यासंबंधी आरक्षण प्रक्रिया देखील आधीच जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासन नेमण्याचे आदेश 23 जानेवारी रोजी ग्रामविकास विभागाने काढले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर पडली आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची मुदत देखील वर्ष झाले संपली असून निवडणुकीची प्रतीक्षा आहे. दरम्यान 20 ग्रामपंचायतीची मुदत 2 वर्षापासून संपली असून या ठिकाणी प्रशासक राज असून विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुका एकाच टप्प्यात प्रशासन घेईल असा अंदाज आहे. 1 जानेवारी ते 4 मार्च 2024 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतमध्ये प्रशासक राज असून या ठिकाणी 2 वर्षापासून निवडणुकीची प्रतीक्षा आहे. तेल्हारा तालुक्यातील 34, अकोट 38, मूर्तिजापूर 29, बाळापूर 37, बार्शीटाकडी 27, पातूर 23, अकोला 36 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पल्लवी गुडदे यांची 16 जानेवारी रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया डफरीन हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पल्लवी अशक्त होत्या, तसेच त्यांचे हिमोग्लोबिन कमी होते. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला न घेता शस्त्रक्रिया कशी केली या संदर्भात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. अहवाल मागवून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली. पल्लवी गुडदे यांची 16 जानेवारी रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया डफरीन हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. त्यात तिचा मृत्यू झाला. पल्लवी अशक्त होत्या, तसेच त्यांचे हिमोग्लोबिन कमी होते. अशावेळी तज्ज्ञांचा सल्ला न घेता शस्त्रक्रिया कशी केली या संदर्भात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची थेट भेट घेतली. पल्लवी गुडदे यांच्या मृत्यूला डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे असा आरोप प्रहारकडून करण्यात आला. तसेच तिच्या वडिलांनी निवेदन देऊन दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच अहवाल येऊ द्या, त्यानंतर बघू असे शिष्टमंडळाला सांगितले. आज जिल्हाधिकारी साहेबांना पल्लवी गुडदे मृत्यू प्रकरण म्हणजे त्यांनी डफरीनमध्ये 16 तारखेला भरती केलं. 16 तारखेला तिचं ऑपरेशन केलं कुटुंब नियोजनचं आणि त्या ऑपरेशनमध्ये ती म्हणजे इंजेक्शन दिलं. तिला पूर्ण म्हणजे ती हल्टिंग होती, कमजोर होती, तिचं हिमोग्लोबिन कम होतं, तिच्यात अशक्तपणा होता. पण तरी त्यांनी जो डॉक्टरांच्या तज्ज्ञ सल्ला घेतला नाही आणि निष्काळजीपणा तिच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. यासाठी दोषी संबंधित जेही डॉक्टर कर्मचारी या मृत्यूमध्ये संबंधित आहे, कलेक्टरशी त्यांचे वडील शिष्टमंडळ हे भेटलं, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कडक. आमच्याही प्रहारच्या माध्यमातून आज त्यांना आम्ही निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना, तत्काळ या प्रकरणामध्ये सखोल चौकशीचा अहवाल बोलावून याच्यावर तुम्ही स्वतः लक्ष देऊन याच्या सर्व संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई झाली पाहिजे. यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो. कलेक्टर साहेबांनी 1 ते 2 दिवसात तो अहवाल, आम्ही आज वर्किंग डे पहिला आहे, आज त्यांनी अहवाल बोलावलेला आहे. 1-2 दिवसात आम्ही संबंधित ज्या डॉक्टरांचा हलगर्जीपणा या प्रकरणामध्ये दिसला आहे त्यांच्यावर कडक कारवाई करू असे आश्वासन आम्हाला प्रहारला दिलेले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड,
रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला। महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात, भाजप ज्येष्ठ नेत्या सुहासिनीताई धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती। आजपासून शेगाव येथे सुरू झाला प्रगट दिन उत्सव, राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी। सकल हिंदू समाजाने काढला भव्य मोर्चा, मूर्ती विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कारवाईची प्रमुख मागणी। गंदा है पर धंदा है, ये वरळी मटक्याचा खुलेआम धंदा। तपास यंत्रणेतील कोणाचे आशीर्वादाने सुरू आहे उद्योग। अमरावतीत शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन। 5ही जिल्ह्यात दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन लवकरच। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।